रघुवत वगैरे काही नाही, आम्ही डायरेक्ट नवरात चोरणार आहे. आम्ही गुणी मुली आहोत मोहित्यांच्या मंजुळा. ज्ञानदा, ह्या दिवशी आय लाईक यू. आमच्या ताईच्या लग्नाला यायचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ज्या दोन गोड करवल्या आहेत ना त्या माझ्यासोबत आहेत. कशा आहात? मस्त. हो, मी पण खूप मस्त. सो येस और नो आहे. कुठे ठेवलंस? खाली का फेकलं? आता ते तिच्या हातात. एक येस और नो. माझ्या नाही ना. तू येस और नो सांग. फक्त जेवायला लग्नात गेलात? नाही. ओके. एखादा स्वतःच्या लग्नात सुद्धा जेवलो नाही. सिरियसली, कारण दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन सुरू होणार होतं आणि 7-8 वाजले होते. पोहोचायचं होतं पुण्यामध्ये. 12 वाजल्यानंतर रात्री लॉकडाऊन होतं. न जेवताच निघालोय. लग्नात कोणी गिफ्ट काय दिलंय ह्याची चौकशी केली नंतर? येस. कधी असं एक्झॅक्ट नाही आठवते, पण एखादा पदार्थ आवडला लग्नातला म्हणून तो पॅक करून घरी आणला? मित्राच्या लग्नात स्वतःची सेटिंग लावायचा प्रयत्न केला? ओके. मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात कोणाचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी तुमचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला? कोणी आमचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते आमच्यापर्यंत आलेलं नाहीये, पण आम्ही नाही केलं. नो नो नो. ज्ञानदा, ह्या दिवशी आय लाईक यू. तेच तर, दिस इज ज्ञानदा. मी नाही केलेलं. नाही. आरुषीला आले असणार ना. चल. लग्नात रुखवत चोरण्याचा प्रयत्न केला? नाही. खूप गुणी मुली आहेत. ती नवरात चोरणार आहे. रघुवत वगैरे काही नाही, आम्ही डायरेक्ट नवरात चोरणार आहे. कोणाच्या जाऊन वरातीत नाचला? म्हणजे असं रॅन्डम? रॅन्डम नाही. इतक्या गुणी मुली आहात तुम्ही. इतक्या कोणी मुली आहात तुम्ही? टंग द्यायचे नंतर. लग्नात सेम ड्रेसिंग कधी केली आहे? हा. येस. क्रशच्या लग्नात गेलात? काय? क्रशच्या लग्नात गेलात? नाही. क्रश आहे कोणी? नो. ओके. मित्रमैत्रिणीच्या लग्नात बँड बाजा वाजवला? नो. नाचलोय. ओके. किती धिंगाणा घातलाय नाचताना? फ्रीक आउट बऱ्यापैकी. मी आलोच जरा, एक सीन आहे तो करून. ओके. किती धिंगाणा घातलाय? हळदीत नाचायला जास्त आवडतं की वरातीत? मला वरातीत नाचायला. आमंत्रण नसतानाही लग्नात गेला? तुम्ही केलंय काय लग्नात? आम्ही गुणी मुली आहोत मोहित्यांच्या मंजुळा. 3. आणि खऱ्या आयुष्यात काय केलंय लग्नात? तेच सांगतेय मी. सगळीकडच्या गुणी मुली आहोत आम्ही. मग यांनी लग्नात सध्या काहीच केलं नाही जे हे सगळं तुम्हाला करायचं? तू विचारलंस रॅन्डम लग्नात जाऊन नाचलाय काय, आणि रॅन्डम लग्नात काय जेवलं? मृणाल, रेश्मा हे सगळे जण नाचलेत रॅन्डम लग्नात जाऊन. नाही रॅन्डम लग्नात नाही नाचलोय बाबा. छे. ओके. मग तुम्ही काय केलं असं? किंवा कोणाला सोशल मीडियावर जाऊन स्टॉक तरी केलंय लग्नात असं कोणी? लग्नात नाही. कोणाला आवडतं स्टॉक करायला असं सोशल मीडियावर? सोशल मीडियावर आहेत काही आर्टिस्ट, त्यांना स्टॉक करायला आवडतं. मला असं माझे फेवरेट सेम. या दोन्ही गुणी मुली आहेत ज्यांनी काहीच असं बोलतो त्रास नाही दिला. किंवा लग्नात, ज्या लग्नात आम्ही जाणं अपेक्षित आहे, ज्या लग्नांचे मला इन्व्हिटेशन आले होते त्या लग्नात आम्ही केली मज्जा. काय मज्जा केली? मध्ये नाचायला आवडतं, जेवण आणि हे सगळे, ती तर एक्साइटमेंट असतेच. आणि मॅनेजमेंट, सगळीकडे धावपळ, ह्या सगळ्या गोष्टी, तो केओस, त्याच्यात तो दिवस कधी निघून जातो, कसा निघून जातो कळत नाही. सगळे भेटतात, आपली माणसं, आपले नातेवाईक. लग्न कराल पुढे जाऊन तेव्हा लग्नात ही गोष्ट माझ्या मी करणारच अशी कोणती असेल? मला असा ड्रेस हवाय, मला असं डेकोरेशन हवंय, मला याच कलरचं हवंय, असं काही कुठे कोणतं असेल? वा, तुमची मैत्रीण म्हणजे मी पण आता हाय करून बाय. ओके. मग हा बॉन्ड कसा आहे? अरे खूप मस्त. ही माझी लेक होती आधीच्या शो मध्ये आणि ही माझी सहकलाकार होती, पण आता
आता पण सहकार्य. आताही सहकार्य. कसं वाटतं एकमेकींना भेटून? खरंच खूप छान वाटतं. फॅमिली सारखं वाटतं, कारण स्टार प्रवाहाने असं सगळ्यांचं बॉन्डिंग ऑलरेडी करून ठेवलंय की आम्ही कुठेही भेटलं की आम्हाला एक फॅमिलीवालंच फिलिंग येतं. आणि आता लवकरच भेटू प्रवाह अवॉर्ड्स मध्ये. मी त्यांना विचारलेलं की त्यांच्या लग्नात त्यांना एखादी गोष्ट करायची. आता मी तुला विचारते की तू जर त्यांच्या लग्नात गेली तर तू ही गोष्ट आवर्जून करशील, अशी कोणती असेल? मी सगळ्याच गोष्टींमध्ये हेल्प करेन, कारण करवली लागतेच की काही ना काहीतरी राहतं. हे राहिलं ते राहिलं, ह्याला हे सांग त्याला ते सांग, मग माझी एंट्री हवी, मग माझ्या एंट्रीला हे सॉन्ग हवंय, मग माझं हे करा ते करा. त्याच्यासाठी धावपळ करायला मी रेडी आहे. म्हणजे करवले तुम्हाला इथेच येस डेफिनेटली, प्रश्नच नाही हक्काची. मला ऍक्च्युली उलट उत्तर द्यायला आवडेल जरा, की मला हिच्या लग्नात काय करायला आवडेल. तुला खरं सांगू का, आपलं म्हणजे जर स्वतःचं लग्नाचं आपल्यापेक्षा जास्त प्लॅन्स आपल्या मित्रमंडळींचे झालेले असतात, की आम्हाला हे असं पाहिजे, हे प्लीज संगीत असं पाहिजे, मग आपल्याला हा ड्रेस कोड पाहिजे वगैरे असं. मी स्वतः एक पिंक कलरची साडी नेसून जाणार आहे अनुष्काच्या लग्नात, कारण ती ऑब्सेस्ड आहे पिंक कलर साठी. आणि आता तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी पिंक कलर बॅन केलाय जवळपास. त्यामुळे मी स्वतः पिंक कलर स्वतः पिंक कलरची साडी आणि एक छानसं गिफ्ट, काहीतरी एक गोष्ट मी स्पॉन्सर करेनच नक्कीच अनुष्काच्या लग्नात. गिफ्ट, ओ माय गॉड, थँक्यू. गिफ्टचं तर माझ्याही डोक्यात आहेच डेफिनेटली. आणि मला हिच्यासाठी कमाल बॅचलरेट थ्रो करायची आहे. येस, माझ्या घरी. सो हा माझा प्लॅन ठरलेला आहे. आता तुमच्या लग्नाची एवढी तयारी तुम्ही आतापासून केली, ताईच्या लग्नाच्या तयारीत असं काही ठरवलंय की पार्टी करूया, हे करूया, ते करूया? तुला खरं सांगू का, ह्या 3 हो ती धावपळच इतकी आहे. आणि मुळात ना हे सगळं इतकं पटापट घडलंय ना, नंदिनी आणि पार्थचं लग्न ठरणं वगैरे. सो ते नंदिनीच्या बहिणी म्हणून आम्हाला दोघींनाही ते तितकंसं अजून डायजेस्ट झालेलं नाहीये खरं तर. त्यामुळे आम्ही मिनिटाला इमोशनल होतोय. आणि ते सीन्स पण प्रेक्षकांना बघायला आवडतायत. आणि त्यासाठीही तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू. आणि प्रेक्षकांना आता सांगाल काय की ताईच्या लग्नाला तर यायलाच पाहिजे, यायचं आमच्या ताईच्या लग्नाला यायचं. कधी आणि कुठे आणि किती वाजता ते तुम्हाला येत्या दिवसात कळेलच. तो एपिसोड कधी टेलिकास्ट होणार आहे काय ते सगळं प्रेक्षकांना कळेलच. सोशल मीडिया थ्रू कळेल. स्टार प्रवाह तर तुम्हाला वेळोवेळी सांगत राहतच. त्यामुळे घरचं लग्न आहे, आम्ही तुमची हक्काची माणसं आहोत. त्यामुळे हक्काचं आणि प्रेमाचं आमंत्रण आहे. सो नंदिनी आणि पार्थच्या लग्नाला मोहिते आणि देशमुख परिवाराकडनं मी स्वतः काव्या आणि आरुषी तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण देतोय. सो नक्की आमच्या लग्न सोहळ्याला या आणि प्रत्येक एपिसोड छान नटून थटून TV समोर बघून पहा. थँक्यू सो मच आणि तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.